आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आणखी कोणी तिच्या जिव्हाळ्याचा माणूस तिच्याशी बोलला, तिच्या जवळ बसला तर कदाचित ती लवकर बरी होईल. त्यासाठी मी म्हणत होतो की अमृताला थोडे दिवस हवा बदलासाठी रमावतीला घेऊन गेलो तर चालेल का? पण मी तेच म्हणत होते, हेच सगळ्यात जास्त चांगलं आहे. डॉक्टरांशी बोला आणि मला जे हवंय ते करा. राणी अगं जवळ ये ना. आली आज आठवण झाली माझी. मला असं वाटलं विसरलात की काय मला. असं कसं विसरेन बाई, तुला मिळवण्यासाठी ह्यो सगळा खाटाटोप चाललेला आहे. तुझ्यामुळे तर सुमी नावाची धन दूर केली की नाही. ते सगळं ठीक आहे, पण सगळं व्यवस्थित झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ज्या व्यक्तीने तुम्हाला मदत केलीये त्याला विसरू नका म्हणजे झालं. आज कसं विसरेन तुला, कसं विसरेन तुला. तर आता मी लग्नाची बायको बनवणार आहे, लगीन करणार आम्ही किल्लेदारांची सून म्हणून घेऊन जाणार तुला. आतेबाई, मला वाटतं आपण आर्यन बद्दल यांना काही सांगायला नको. मला नाही वाटत आर्यनच्या घरी येण्याला परवानगी देतील म्हणून. पण तो चांगला ओळखतो आर्यनला. नरसिंहाच्या अन्ना खांद्यावरच तर खेळलाय तो. आणि नरसिंहाचा राग त्याच्या आईवर आहे, आर्यनवर नाहीये. नाही आतेबाई, युगंधराबाईंनी अमृताला पळवून नेल्याची बातमी जेव्हा पेपरात छापली तेव्हापासून ते त्यांच्यावर भयंकर चिडले. काय करायचं, त्या नरसिंहाच्या ना मनाचा थांगच लागत नाही. कधी कधी तर इतका चिडतो की त्याच्याशी कसं बोलावं हेच कळत नाही. म्हणूनच म्हणतेय, हवं तर मी आर्यन जिकडे राहतो ना तिकडे जाते. ठीक आहे, जे काय करशील ते नीट विचार करून कर. काय मास्तरीन बाई, कसा वाटला तमाशा? तुझ्यासारख्या माणसाकडून अशा घाणेरड्या कृत्याची अपेक्षा होतीच मला. आणि जो स्वतःच्या भावाचा नाही होऊ शकला तो दुसऱ्या कोणाचा कसा होईल? त्या अंकीला हाताशी धरून तिच्याबरोबर हात मिळवणी करून सगळा गेम माझ्यावर उलटवण्याचा प्रयत्न केला तुम्ही. अच्छा, म्हणून तू असा वागलास होय माझ्याशी? आक्रमण! लांब हो, माझ्या जवळ नकोस. लांब हो. खरंच मारेन तुला, मी खरंच मारेन तुला. अरे बापले, मी चिरून ह्याला सांगा, मी खरंच मारेन ह्याला. ओ शिट, अहो पळाले किती. वय वय. नका स्वतःला त्रास करून घेऊ, तुमचाच मनस्ताप आहे. जानकी, मला तुझ्या पोकळ सांत्वनाची गरज नाहीये. एकदा माझ्या जागी येऊन विचार कर, म्हणजे तुला कळेल माझं दुःख. म्हणून तर सांगते ना, तुम्ही जरा शांत व्हा. हॅलो जानकी, मी रमावतीहून पुजारी काका बोलतोय. हा बोला पुजारी काका, पण एवढ्या रात्री फोन केला? अगं आपली सुमी म्हणत होती ते खरं आहे बरं का, वनिताबाई जिवंत आहेत.